हॅलो फ्रेंड्स, आज एक नवीन मेहंदी ट्युटोरियलसोबतच तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर आपण ब्राईड वर्कमध्ये ढोलकी, तबला, सनई, चौघडे यासारखे पॅटर्न काढतो। तर यातीलच हा एक पॅटर्न आहे। तर यासाठी आपल्याला अगोदर दोन्ही समान अंतरावर दोन दोन अशा प्रकारचे डॉट्स आणि मधोमध थोडंसं अंतर सोडून असे दोन डॉट, जसे की व्हिडिओमध्ये दाखवलेत तशा पद्धतीने आपल्याला डॉट्स काढून घ्यायचे आहेत आणि ते डॉट्स जोडायचे आहेत। तर जोडताना त्याच्यामध्ये कोणतीही गाठ राहू नये, लम्स राहू नये अशा पद्धतीने व्यवस्थित लाइनिंग करून घ्यायचे आहे। याचा मधला भाग आपल्याला जोडायचा आहे। तर यासाठी आपण झिगझॅग पद्धतीचे लाईन तयार करून घेतलेली आहे आणि मधला भाग पूर्णपणे जोडलेला आहे। तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगसोबत झिगझॅग पद्धतीचे लाईन्स आलेले आहेत। आता जो बाजूचा राऊंड शेपचा जो भाग आहे तर तिथं आपल्याला फेंट लाइनिंग तिरक्या पद्धतीच्या मध्ये गॅप सोडून लाईन्स दोन्ही सेम बाजूने बनवून घ्यायच्या आहेत। ह्या फेंट बनवून घ्यायच्या आहेत, इथं डार्क करण्याची गरज नाही आपल्याला। आणि याच्यामध्ये आपण जो भाग उरलेला आहे त्याला आपण फक्त शेडिंग देऊन घेणार आहे। शेडिंगने खूप उठावदार आणि सुंदर पद्धतीचा हा पॅटर्न दिसणार आहे। तर इथे जो आपण दोन राऊंड आहेत, गोलाकार पद्धत आहे, तिथं आपण थोडंसं डार्क असं उठावदार पद्धतीचं डिझाईन काढलेलं आहे आणि मध्ये जे लाइनिंग केलेलं आहे त्याच्या राहिलेल्या भागामध्ये आपण शेडिंग देऊन घेणार आहे। अगदी सुरुवातीला थोडीशी जास्त आणि नंतरच्या बाजूमध्ये आपल्याला कमी पद्धतीची शेडिंग करायची। सगळी शेडिंग आपल्याला सेम नाही करायची, डार्क विथ फेंट अशा पद्धतीची शेडिंग, इथं नॉर्मल पद्धतीची शेडिंग काढून घेतलेली आहे। आणि ज्या आपण लाईन्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला नॉर्मल परत डार्क करून घ्यायचे आहेत। यातील महत्त्वाचा भाग असा की आपण जो आकार काढलेला आहे तो प्रॉपर फिनिशिंगसोबत यायला हवा। आणि बाकी यात काही जास्त अवघड नाही, प्रॅक्टिसने तुम्ही हे नक्की शिकू शकता। चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ बघायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार।